स्मार्ट सिटीची परिस्थिती बघा. हे आता गेल्या आठवड्यात केलेलं काम पडलेलं आहे. आता इथे बघा, तुम्हाला दाखवतो. हा बस स्टॉप आहे. हा, इथं काय लिहिलंय? पार्किंग. बस स्टॉपची तिथे पार्किंग. पुढे चला. आता इकडे जो फुटपाथ आहे याच्यावरती, या फुटपाथ वरती जायला माणसाला जागा कुठे हो? कुठून जायचं माणसाने? हा बोर्ड झाला. सायकल दाखवा, कुठून सायकल चालवायची? आता ह्याच्यात जर वेगळा परत सायकल ट्रॅक काढला तर गाड्या कुठून जायच्या? हे बघा, रस्ता इथून इथपर्यंत आहे बरं का. आता त्यातला अर्धा रस्त्यांनी गायब केलाय. या बोर्डासाठी एवढी जागा अडवली बरं का. आणि असे बोर्ड किती लावलेत माहितीये का? तो एक बोर्ड, हा एक बोर्ड. हे बघा, पार्किंग, सायकल पार्किंग. हे बघा, लांबपर्यंत तुम्हाला खांबच खांब दिसतील. रस्ता बघा केवढा आहे, फुटपाथ बघा केवढं ठेवलंय. आणि या फुटपाथ वरून इकडे बोर्ड लावायला बघा किती जागा ठेवली. तुम्हाला सगळे बोर्ड दाखवतो. आता मला सांगा, एवढा जर रस्ता ब्लॉक केला, काय एवढं बाहेर जायची गरज? आणि याच्या परत जर सायकल ट्रॅक इथपर्यंत आणला, एक गाडी बंद पडली, चौकामध्ये असं ट्रॅफिक जाम होणार आहे. हे दिसायला आता सुंदर दिसेल फुटपाथ, परंतु भविष्यामध्ये मात्र हे सगळं तुंबईचं कारण होणार आहे. सगळं ट्रॅफिकच होणार आहे. आणि हे एवढं निकृष्ट दर्जाचे काम आहे की एक पावसाळ्यानंतर हे 200 कोटी रुपये माती जाणार आहेत. 8,000 कोटीच्या FD मोडलेले आहेत. 22,000 कोटीचं कर्ज आलेले, तरी काही पोट भरलेलं नाही. हे बघा, तुम्हाला जागोजागी बोर्ड दिसतील. या बोर्डांची किंमत किती माहितीये का? 25 लाख रुपये वर्षाला या बोर्डांचे पैसे काढले जातात. तुम्हाला जे हिरवे बोर्ड दिसतात ना सगळीकडे, आपल्या नगरसेवकाकडे नगरसेवकांच्या घराकडे जाण्याचा रस्ता, तुम्हाला माहितीये का? असे जे बोर्ड लागतात ना, विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जायचा रस्ता, अमुक चौक, अमुक हे जे हिरवे बोर्ड आहेत ना, त्याचं वार्षिक बिल प्रत्येकी 25 लाख रुपये काढलं जातंय. मग तुम्हाला जो प्रश्न पडतो ना की 22,000 रुपये पगार आहे, त्या नगरसेवक पदासाठी लोक 10 कोटी रुपये का खर्च करतायत? तर त्यांना नुसत्या बोर्डातून मिळतात 25 लाख रुपये. आणि बाकीचे उत्पन्नाचे सोर्सेस मी तुम्हाला सांगितले ना, तर घरोघरी माणसं फॉर्म भरायला सुरुवात करतील. एवढं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून नगरसेवक होणं ही काही समाजसेवा नाही, हा प्रोफेशनल बिझनेस आहे. 10 कोटी टाका, 100 कोटी उकळा. आलं लक्षात? त्याच्यामुळे माघार घ्यायला 5-5 कोटी रुपये मिळालेत लोकांना. काही लोकांना दम मिळालाय, काही लोकांना 5 कोटी मिळालेत. आणि काही लोक बिचारे अशी वाटच बघतात की मला कधी कोण काय वापर देईल. त्याची काय वापर मिळत नसते. मित्रांनो, तुम्हाला नगरसेवक झाले असे नुसते बोर्ड लावायचे 25 लाख मिळतात. हे फुटपाथ केला त्याचे 20% मिळतात. काही रस्ता केला त्याचे 20% मिळतात. त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जे स्कूटरवर फिरतात ते लगेच तुम्हाला फॉर्च्युनरमध्ये दिसतात, लगेच त्यांचा बंगला येतो. हे सगळे ते कशातून? तर अशी अनावश्यक कामं काढली जातात. प्राधिकरणामध्ये हरित सेतू नावाचं प्रोजेक्ट लावलं, 200 कोटी रुपयाचं कर्ज घेतलंय. ते सुद्धा कसं इलिगल आहे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. 200 कोटीचं कर्ज प्लस 75 कोटी रुपये त्याच्यावर व्याज